हॅलो, नमस्कार. गौरी, काय मनोगत व्यक्त करशील आज? पहिलं तर ॲक्च्युली सॉरी, मला खूप लेट झालं यायला. मी मडवरून येत होते आणि तुम्हाला सगळ्यांना थांबावं लागलं. आय एम रिअली सॉरी. मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. पण मी खूप एक्सायटेड आहे या मूव्हीसाठी, कारण ही एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे आणि फिमेल ओरिएंटेड चित्रपट आहे हा. आणि मला फिमेल ओरिएंटेड करायला खूप आवडतात आणि स्त्री अत्याचारावर आहे. आणि ॲल्गोरिझम तुम्ही बघितलं तर दिवसाला 30,000 ते 32,000 रजिस्टर्ड रेप केसेस होतात. अनरजिस्टर्ड किती असतील माहिती नाही, पण ती स्त्री कशातून जात असेल, काय होत असेल, पण त्यासाठी समाजाने तिच्याबरोबर कसं उभं राहायला पाहिजे आणि तिचा आवाज ऐकणं किती महत्त्वाचं आहे, असं या चित्रपटात आपण बघू. आणि बाकी टीम तर सगळ्यांबरोबर काम करायला खूप शिकायला मिळालं सगळ्यांकडूनच आणि मजा आली. गौरी, खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. यानंतर मी प्रसिद्ध अभिनेते देवेंद्र गायकवाडजी, राज कुंदन आणि प्रसाद खैरे यांना सन्मानाला आमंत्रित करते. नमस्कार. मी चुकून त्यांच्या सिनेमातल्या एका पात्राचं नाव त्यांना वापरलं, दया गायकवाड. ते देवेंद्र गायकवाड आहेत, कारण बाहेर गेल्यानंतर ते फार निर्भयपणे वापरतात. देवेंद्र, आपण. नमस्कार. विजय निकम सर बोलल्यावर मला काही बोलायला राहते की नाही ह्याच विचार करत मी तिथं बसलो होतो आणि सरांचा नंबर माझ्याकडनं घ्या, मी देतो म्हणजे सांगितलं होतं, पण हरकत नाही. इकडे ह्या माणसासाठी आपण सिनेमा बघायला हवा आणि थिएटरमध्ये या, प्लीज बघा. कारण एवढा यंग असा कडक माणूस आहे की ज्यांनी निर्माता म्हणून याच्यात पाय ठेवलेला आहे, दिग्दर्शन केलेलं आहे, स्वतः 6 सिनेमे केलेत आणि आत्ताच आमचा देऊळबंद 2नी 100 करोडचा टप्पा पार केला. तर त्याच्यानंतरची नेक्स्ट फिल्म आहे आमची. ही फिल्म खूप सुंदर झाली आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. आणि यांची जी टॅगलाईन आहे, रावण दहन दसऱ्यालाच, मी प्रेक्षकांना एक विनंती करतो, तुम्ही सोनं लुटायला थिएटरपर्यंत या आणि आमच्यावरती आशीर्वाद द्या. आणि ही फिल्म प्लीज 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 सगळ्यांनी नक्की एकमेकांना सांगा, एकमेकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मार्फत ही सगळ्या महाराष्ट्राभर पोहोचू देत, हीच एक नम्र विनंती आहे. धन्यवाद आणि आमच्यावरती आशीर्वाद असेच राहू द्या. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सर्वांना. मी राजकुंदन. दशमी चित्रपटात मी वासू नावाची भूमिका केलेली आहे. वासू हा एक खूप स्वीट इनोसेंट असा लव्हर बॉय आहे. त्याची आणि लक्ष्मीची, गौरीने जी लक्ष्मीची भूमिका केली, त्यांची लव्ह स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी लव्ह स्टोरी या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. एक कौटुंबिक पण आहे सगळं चित्रपटात. ओव्हरऑल कौटुंबिक कहाणी आहे, चित्रपटात स्टोरी आहे जी चाळीतल्या कौटुंबिक जी लोक आहेत चाळीतले, त्यांची एक कथा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तसंच पाहायला गेलं तर गौरी सोबत काम करताना मी आवर्जून सांगेल गौरी की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो, आम्ही बोललो पण नाही. ऑफ द कॅमेरा आम्ही बोलतच नव्हतो, कारण एकदा टेक झालं की तेवढं काम करायचं आणि ऑफ द कॅमेरा मीच बोलत नव्हतो. म्हणजे आय डोंट नो, मी नर्वस असेल खूप. आणि तर मग त्यात गौरीने जास्त इनिशिएटिव्ह घेतला की जेव्हा आमचं सॉंगचं जेव्हा रिहर्सल होती तेव्हा तिने जास्त इनिशिएटिव्ह घेतला, गप्पा मारल्या, आम्ही बोललो. तेव्हा मी जास्त इव्हॉल्व्ह झालो ॲज अ वासू म्हणून आणि त्यामुळे तुम्ही खूप छान वासू करू शकलो कॅरेक्टर, असं मला वाटतं. थँक्यू गौरी त्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मल्हार काका, जे विजय सरांनी जे कॅरेक्टर केलेलं मल्हार काकांचं आणि वासूचं ही बॉन्डिंग चित्रपट तुम्हाला खूप छान असं त्या बघायला मिळेल. खूप सुंदर अशी स्टोरी बांधण्यात आलेली आहे. सुरेशजींनी जी आपली स्टोरी लिहिली आहे, स्क्रीन प्ले मराठीत माझ्या बघण्यात तरी असा स्क्रीन प्ले अजूनपर्यंत आलेला नाही असं मी म्हणेल नक्कीच आवर्जून. तुम्हालाही त्याची प्रचिती येईलच लवकरच. आणि ह्या सर्वांना एकत्रित बांधण्याचं काम योगेश सरांनी केलेलं आहे. योगेश सरांबद्दलचं मी आवर्जून एक गोष्ट सांगेल की वासू मला जे कॅरेक्टर मिळालं ते योगेश सरांमुळेच मिळालेलं आहे. योगेश सरांनी मला ते वासू कॅरेक्टर ऑफर केलंय आणि त्यामुळेच मी आज राजकुंदन तुम्हाला वासू म्हणून चित्रपट जो दिसणार आहे तो फक्त योगेश सरांमुळेच दिसणार आहे. त्याबद्दल खूप खूप थँक्यू योगेश सर. आणि सर्व कलाकारांनी, खूप दिग्गज कलाकार चित्रपटात काम करतायत, त्याच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली. अनुभव खूप छान होता, खूप शिकायला मिळालं आणि सर्वांनी मला
हो शिक नाही, देवेंद्र सरांनी पण खूप, खरं देवेंद्र सरांनी तर खूपच मदत केली मला. खूप सुंदररीत्या त्यांनी मला सांभाळून घेतलं सर्वांनी, विजय सरांनी, मकरंद सरांनी, देवेंद्र सरांनी. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि थँक्यू. चित्रपट खूप सुंदर झालेला आहे, तुम्ही नक्की सर्वांनी बघा आणि थँक्यू. आणि बाकी सगळं खरं सांगितलं, फक्त त्याच्या पात्र जो करतोय ना वासू, त्याच्या स्वभावाबद्दल तो जरा आम्हाला ना ते रहस्य फुटू नये म्हणून लेखक सुरेश पंडितांनी खोटं बोलायला शिकवले ते, तर ते हा ते असं झालं ते. धन्यवाद. नमस्कार, मी प्रसाद सुरेश खैरे. मी प्रथमतः आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक योगीजी भोसले यांचं धन्यवाद करेन की त्यांनी मला या एवढ्या मोठ्या सिनेमात एक पात्रता निभावण्यासाठी संधी दिली. याबद्दल खरंच मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो. मी आज खरं नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण आहे. एक्सायटेड यासाठी आहे की सिनेमा खूपच चांगला झालेला आहे. जेव्हा आम्ही टेक्निकली पाहिला तर सिनेमा खूपच चांगला झालेला आहे. आणि नर्वस यासाठी आहे की त्याचं प्रमोशन कसं होईल. तर आता हे सर्व तुमच्या हातात आहे की तुम्ही प्रमोशन मूवीचं कसं करता. तर आम्हाला विश्वास आहे की तुम्ही लोक खूपच चांगल्या रीतीने प्रमोशन करताल आणि इतक्या दिग्गज कलाकारांसोबत हे स्टेज मला शेअर करायला भेटतं, यासाठी खरंच तुमच्या सर्व कलाकारांचं धन्यवाद. रवी सरांसोबत ऍक्ट करताना इतकी मजा आली, इतका अनुभवी कलाकार त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ऍक्ट करताना खूपच मजा आली. सरांमुळे ती संधी मला भेटली, याबद्दल खरंच सर तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. या पिक्चरमध्ये ड्रामा आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, रोमॅन्स आहे आणि मी तुम्हाला एक शाश्वती देतो की जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा हा सिनेमा एक ट्रेडमार्क नक्कीच सिनेमागृहात आणेल, हे मी तुम्हाला नक्की शाश्वती देतो. धन्यवाद. मराठी चित्रपट आता मराठी भाषेपुरता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तो आता चारी दिशांना चौकूर असा उधळलेला आहे आणि म्हणूनच इतर भाषिक अभिनेते किंवा तंत्रज्ञ यांना आता मराठी भाषेचं आकर्षण वाटू लागलेलं आहे. त्यामुळेच घर्षणा, अथाडू, पयाणम, मातरम, गीता गोविंदम यासारख्या लोकप्रिय चित्रपटातल्या भूमिका गाजून आता मराठी चित्रपटसृष्टीत दणदणीत प्रवेश करत आहेत दक्षिण भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते रवी प्रकाश यांना मी सन्मान करण्याच्या विनंती करते. तेलुगू आणि तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार, पोलीस अधिकारी, खलनायक तर कधी प्रेमळ कुटुंब प्रमुख रवी प्रकाश, पण चित्रपट सृष्टीमधील अत्यंत लोकप्रिय असे रविकांत या नावाने प्रसिद्ध असलेले 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम त्यांनी केलेलं आहे. बेदम सारख्या त्यांच्या सहभाग असलेल्या अनेक चित्रपटांना